नमस्कार. 7 जन्माची सतीश आणि प्रीती भाग 24 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पार्टी संपवून सगळे आपापल्या घरी गेले. कार्तिक थकून झोपला होता. पण सतीश मात्र बेडवर पडूनही इकडे-तिकडे वळत होता. त्याला झोप काही केल्या येत नव्हती. त्याच्या नजरेसमोर सतत एकच चेहरा येत होता, प्रीतीचा. केक कापतानाचा तिचा हसरा चेहरा, डान्स करतानाचा तिचा आत्मविश्वास, मित्र-मैत्रिणींसोबतचा तिचा दंगा, सगळं पुन्हा पुन्हा त्याच्या डोक्यात फिरत होतं. सतीश स्वतःशीच कुजबुजला. काय होतंय हे? मी का सतत तिचाच विचार करतोय? ती माझी मैत्रीण आहे एवढंच ना? मग असं का वाटतंय की ती काहीतरी खास आहे? तिचं हसणं, तिचं बोलणं सगळंच माझ्या मनात घर करून बसलंय. तो डोळे मिटायचा प्रयत्न करायचा, पण प्रीतीच्या नजरेतील चमक त्याला पुन्हा पुन्हा आठवायची. त्याच्या ओठांवर हलकं हसू आलं. यार, खरंच काय चाललंय हे कळतच नाहीये. त्या रात्री उशिरापर्यंत सतीशच्या मनात फक्त एकच विचार घोळत राहिला, प्रीतीचा. प्रीती दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये आली तेव्हा क्लासमध्ये सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत केलं. कुणी तिचं अभिनंदन करत होतं, कुणी तिच्यासोबत फोटो काढत होतं. सगळ्यांनी इतकं मोठं डान्स कॉम्पिटिशन जिंकल्याबद्दल तिचं खूप कौतुक केलं. दुपारी प्राचार्यांच्या ऑफिसमध्ये छोटा सत्कार आयोजित केला होता. तेव्हा तिथे प्राध्यापक आणि प्राध्यापिका असे सगळेजण होते. त्यांनीही प्रीतीचं अभिनंदन केलं आणि म्हणाले, आमच्या कॉलेजला इतक्या मोठ्या मंचावर पारितोषिक मिळवून दिलंस यासाठी आम्हाला खूप अभिमान वाटतो तुझा. प्राचार्य तर स्वतः उभं राहून प्रीतीला कौतुकाने म्हणाले, प्रीती, तुझ्या धाडसाची आम्हाला आधीपासूनच कल्पना होती. पण तू इतका छान डान्स करतेस हे आम्हाला कालच कळालं. खरंच तू खूप टॅलेंटेड मुलगी आहेस. आणि तू आमच्या कॉलेजची विद्यार्थिनी आहेस याचा आम्हाला मनापासून अभिमान वाटतो. थँक सर. खरं सांगायचं तर माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. पण हे यश फक्त माझं नाही. माझ्या मित्र-मैत्रिणींचा सपोर्ट, तुम्हा सर्वांचे मार्गदर्शन आणि सगळ्यांचा विश्वास यामुळेच मला हे जिंकता आलं. तुमच्या कौतुकामुळे मला प्रोत्साहन मिळतं. मी पुढेही असंच कॉलेजचं नाव उंचावण्याचा नक्की प्रयत्न करेन. प्राचार्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर प्रीती एकच विचार करत असते. कालचा डान्स, पार्टी, मजा सगळं झालं. आता परीक्षा अगदी जवळ आली आहे. आता नीट अभ्यासाला बसलं पाहिजे. ती सरळ लायब्ररीत जाऊन बसली, पुस्तकं उघडली आणि अभ्यासात मन लावायचा प्रयत्न करू लागली. थोड्या वेळाने नीता, सोनाली, मनाली केतकी सगळ्या एकत्र आल्या. नाश्त्याची वेळ झाल्यामुळे त्या कॅन्टीनमध्ये गेल्या. कार्तिक आणि सतीश तिथे आधीच बसले होते. टेबलावर बसल्याबरोबर नेहमीसारखाच गोंधळ सुरू झाला. कुणी वडापाव मागवत होतं, कुणी चहा, कुणी समोसा. हसणं खिदळणं सुरू झालं. तेवढ्यात नीता गंभीर चेहऱ्याने म्हणाली, ऐका बरं, परीक्षा अगदी डोक्यावर आलीये. आपण रोज इथे बसलो की फक्त बोलणं, हसणं, मस्करी हे चालू असतं आणि तासनतास वाया जातो. असं झालं तर जराही अभ्यास होणार नाही. म्हणून आता ठरलं, परीक्षा होईपर्यंत लायब्ररीत, कॅन्टीनमध्ये एकत्र बसायचंच नाही. मनाली लगेच म्हणाली, हो हो, ही सोनाली आपल्याला हसवत असते आणि आपण हसत बसतो, तेव्हा खूप टाइमपास होतो. नीता, तुझं बरोबर आहे. आपण असंच भेटत राहिलो तर अभ्यास काहीच होणार नाही. म्हणून आता आपल्याला वेगवेगळं बसून अभ्यास करायला पाहिजे. मग कुठेतरी थोडा अभ्यास होईल आणि आपण पास होऊ. हे ऐकून सोनाली खोटं चिडल्यासारखी चेहरा करून म्हणाली, वा रे वा, म्हणजे मीच गुन्हेगार ठरले ना? मी हसवते म्हणून तुमचा वेळ वाया जातो म्हणे. पण हसवण्यात माझा वेळ वाया जातो त्याचं काय? ती मुद्दाम रागवल्यासारखं सगळ्यांकडे बोट दाखवत बोलू लागली. सगळ्या आधी थोड्या दचकल्यासारख्या झाल्या, पण लगेचच हसू लागल्या. तेवढ्यात प्रीती शांतपणे म्हणाली, अगं सोनाली, तसं काही नाहीये. उलट तुझ्या हसवण्यामुळे आम्ही सगळे फ्रेश होतो. तुझ्यामुळे आमचं टेन्शन कमी होतं. तू हसवतेस म्हणून आम्हाला अभ्यासाला परत बसायला ऊर्जा मिळते. खरं तर तुझं हसणं हेच आमच्यासाठी टॉनिक आहे. प्रीतीचं हे ऐकून सोनाली हसली आणि मुद्दाम पुटपुटली, चालेल मग, टॉनिकला बंदी घालू नका, नाहीतर तुमचीच एनर्जी संपेल. हे ऐकून सगळ्या पुन्हा एकदा खळखळून हसू लागल्या. पण तरीही ठरलं, आता परीक्षा होईपर्यंत खूप गप्पा नाही, अभ्यास जास्त करायचा. सगळ्या मुलींचं हे बोलणं ऐकून सतीश आणि कार्तिक दोघेही हसत होते. त्यांना यामध्ये काय बोलायचं हे कळत नव्हतं. सतीश मात्र स्वतःच्या मनाशीच म्हणाला, बरोबरच म्हणतायत ह्या. खरं सांगायचं तर आजकाल प्रीती समोर आली की मला काय होतंय कळतच नाही. पुन्हा पुन्हा तिचाच विचार येतो. ती बोलली की सगळं विसरतो. जर आता तिचा चेहरा दिसला नाही तर कदाचित माझं डोकं जरा शांत होईल आणि मला पण अभ्यासावर चांगला फोकस करता येईल. हे योग्यच आहे की आपण सगळे थोडं दूर राहायला पाहिजे. परीक्षा आता अगदी 4 दिवसावर आली होती. कॉलेजमध्ये सगळीकडे वेगळंच वातावरण जाणवत होतं. नेहमी हसणं खिदळणं गप्पा मस्ती करणाऱ्या मुलामुलींच्या चेहऱ्यावर आता फक्त एकच गोष्ट दिसत होती, अभ्यासाचा ताण. लायब्ररी सकाळपासून भरलेली असायची. कुठल्या तरी कोपऱ्यात कोणी पुस्तक उघडून डोळ्यात एकाग्रता आणून बसलेलं असायचं.
तर कोणी नोट्स वाचत वाचत डोळे मिटून मुद्दाम लक्षात ठेवायचा प्रयत्न करत असायचं. कॅन्टीन जिथे नेहमी गोंगाटाने भरलेलं असायचं तिथेही आता शुकशुकाट होता. कुणीही गप्पा मारायला बसत नसे. सगळे लायब्ररीत किंवा इकडे तिकडे बसून तयारी करत होते. प्रीती, नीता या दोघीही सोनाली, मनाली, केतकी या मैत्रिणींना रोज भेटायच्या. त्यांनी आता 4-5 दिवसापासून एकमेकींचे चेहरेही पाहिले नव्हते. प्रत्येकजण आपापल्या अभ्यासात इतका गुंतला होता की गप्पा गोष्टींसाठी क्षणभरही वेळ मिळत नव्हता. सतीश, कार्तिक, बाकीचे मित्र हेही सगळे कुणाला भेटले नव्हते. कॉलेजमध्ये प्रत्येकजण एकमेकांना फक्त लांबून दिसायचा, पण वेळ इतका कमी आणि अभ्यासाची धावपळ इतकी जास्त होती की बोलायला सुद्धा थांबत नव्हते. शेवटी परीक्षा सुरू होण्याचा दिवस उगवला. सकाळपासूनच कॉलेजच्या गेटवर वेगळाच माहोल होता. हातात नोट्स, पुस्तकं, शेवटच्या क्षणी रिपीट करणारे विद्यार्थी, सगळीकडे फक्त अभ्यासाचं वातावरण जाणवत होतं. नीता, प्रीती, सोनाली, मनाली, केतकी सगळ्या मैत्रिणी लवकरच कॉलेजमध्ये आल्या. कुणी वही चाळत होतं, कुणी डोक्यावर हात ठेवून काहीतरी आठवायचा प्रयत्न करत होतं. चेहऱ्यावर उत्सुकता, ताण, थोडी भीती सगळं दिसत होतं. नीता हसतच म्हणाली, चला ग, आता अभ्यास सोडा. काय आठवायचं ते आठवलंय. आता फक्त कॉन्फिडन्सने पेपर लिहायचा. सगळ्यांनी एकमेकींना हातात हात देत ऑल द बेस्ट म्हटलं. प्रीतीही शांतपणे म्हणाली, हो, सगळ्यांना ऑल द बेस्ट. सगळ्या व्यवस्थित पेपर लिहा, असं तिनं सांगितलं. थोड्याच वेळात पहिल्या पेपरसाठी बेल वाजली. सगळे विद्यार्थी हॉलमध्ये गेले. खुर्चीवर बसल्यावर पेन हातामध्ये घट्ट धरलेला होता. डोळे मात्र प्रश्नपत्रिकेकडे लागलेले होते. प्रश्नपत्रिका मिळाल्यावर काही जण लगेच झपाटल्यासारखे लिहायला लागले, तर काहींनी थोडा वेळ घेतला आणि प्रश्न वाचून शांतपणे लिहायला सुरुवात केली. प्रीतीने खोल श्वास घेतला. जेवढं जमतंय तेवढं नीट लिहायचं असं मनात म्हणत तिनेही पेन उचलला आणि तिचा पहिला पेपर सुरू झाला. 2.5 तासांनी शेवटी पहिला पेपर सुटला. सगळ्या विद्यार्थ्यांनी हॉलच्या बाहेर पाय टाकला तसे सगळीकडे एकच गोंधळ सुरू झाला. कुणी डोक्यावर हात मारत होतं, कुणी आनंदाने हसत होतं, तर कुणी वह्या घेऊन पुन्हा प्रश्न तपासत होतं. नीता, प्रीती, सोनाली, मनाली आणि केतकी बाहेर आल्या. सोनालीने लगेच विचारलं, अगं, तो तिसरा प्रश्न लिहिलास का? मला त्याचं उत्तरच सुचलं नाही. केतकीने हसत म्हटलं, अगं, मी तर शेवटच्या 10 मिनिटात कसं बसं थोडक्यात लिहिलं. तुझं काय? मनाली थोडा चेहरा वाकडा करत म्हणाली, माझा तर सगळा गोंधळच झाला. पहिलाच प्रश्न नीट लिहिता आला नाही, पण बाकी सगळं व्यवस्थित लिहिलं. तेव्हा नीता हसत म्हणाली, मला तर पेपर सोपा गेलाय असं वाटतंय. प्रीतीने शांतपणे हसत उत्तर दिलं, माझाही पेपर व्यवस्थित लिहून झाला, पण वेळ थोडा कमी पडला असं वाटलं. अजून थोडा वेळ असता तर 2 प्रश्नांना थोडं नीट लिहिता आलं असतं. हे ऐकून सगळ्यांनी एकमेकींकडे पाहिलं आणि जोरात हसू लागल्या. सोनाली पुन्हा तिच्या स्टाईलमध्ये म्हणाली, चला बरं, पहिला पेपर तर संपला. आता पुढच्या पेपरसाठी मेंदूला थोडं रिफ्रेश करूया, नाहीतर डोकं चालणार नाही. सगळ्यांनी मान डोलावली. थोडं हलकं वाटलं, पण डोक्यात अजून पुढच्या पेपरची चिंता फिरतच होती. बघता बघता परीक्षेचा शेवटचा पेपर जवळ आला. पहिल्या 4-5 पेपरच्या वेळी सगळ्यांच्या चेहऱ्यावर ताण, घाई, गडबड दिसत होती, पण आता मात्र सगळे थोडे हलके झालेले होते. कॅन्टीनच्या बाहेर मैत्रिणी एकत्र बसल्या होत्या. नीता हसतच म्हणाली, बस, आता एकच पेपर राहिला आहे. उद्या पेपर दिला की झालं, निवांत वेकेशन सुरू. सोनाली डोळे मोठे करत म्हणाली, अगं खरंच, मला तर आत्ताच सुट्टी सुरू झाल्यासारखं वाटतंय. शेवटचा पेपर आहे म्हणून अभ्यास करतेय, नाहीतर डोकं काही चालत नाही आता. मनाली खांदे उडवत म्हणाली, अगं मलाही तसंच वाटतंय. पेपर संपला की थेट मस्त झोप काढायची, मग दिवाळीला धमाल करायची. केतकीने हसत हसत हात हलवला, हो ना, इतके दिवस ताणात होतो. आता शेवटचा पेपर द्यायचा आणि मग मज्जाच मज्जा. खरं सांगू, मला तर कधी एकदाचा उद्याचा पेपर होतोय असं झालंय. हे ऐकून प्रीती हसली आणि म्हणाली, हो ग, पण तरीही उद्याचा पेपर नीट लिहूया, मग सुट्टीचा आनंद दुप्पट होईल. सगळ्या मान डोलावून म्हणाल्या, हो बरोबर आहे, आता शेवटचं युद्ध बाकी आहे. त्यांच्या डोळ्यात थोडासा अभ्यासाचा उरलेला ताण होता, पण मनात मात्र सुट्टीच्या दिवसांचा आनंद चमकत होता. शेवटी तो शेवटच्या पेपरचा दिवस आला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अजून थोडा ताण होता, पण त्याच्या मागे एक आनंदही लपला होता. आज झालं की मग निवांत, असं सगळ्यांच्या मनामध्ये विचार होता. प्रीती, नीता, सोनाली, मनाली, केतकी सगळ्या नेहमीपेक्षा जरा जास्तच हसऱ्या दिसत होत्या. नीता हळूच म्हणाली, चला ग, शेवटचा पेपर आहे. आज तर काही भीती नाही. फक्त जेवढं येतंय तेवढं लिहायचं आणि मग थेट सुट्टी. सोनाली लगेच हसत म्हणाली, हो, आणि हा पेपर दिल्यानंतर आपण सगळेजण जाऊन कॅन्टीनमध्ये जरा निवांत गप्पा मारत बसायचं. कोणीही घरी जायची गडबड करायचं नाही. सगळ्यांनी होकार दिला. तेवढ्यात बेल वाजली. शेवटचा पेपर सुरू झाला. वेळ जसजसा पुढे जात होता, हॉलमध्ये पेन चालण्याचा आवाज जास्त स्पष्ट ऐकू येत होता. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने झटत होता. हा पेपर नीट लिहावा आणि शेवट छान व्हावा या विचाराने. 2.5 तास संपले आणि शेवटच्या बेलसह पेपर संपला.
विद्यार्थ्यांनी पेपर जमा केला. खुर्चीतून उडताना त्यांच्या चेहऱ्यावर एकदम हलकं वाटल्यासारखं भाव दिसत होते. सगळीकडे परीक्षा संपली, आता वेकेशन सुरू, असा एकच उत्साह होता. परीक्षा हॉलमधून बाहेर पडल्यावर प्रीती, नीता, सोनाली, मनाली आणि केतकी या सगळ्या मुली थेट कॅन्टीनमध्ये गेल्या. कॅन्टीनमध्ये सगळ्या एकत्र बसताच लगेच गप्पा सुरू झाल्या. नीता उत्साहाने म्हणाली, चला ग आता खरी मजा सुरू. दिवाळीची सुट्टी आहे, कितीतरी प्लॅन करायचे आहेत. सोनाली लगेच हसत म्हणाली, मी तर ठरवलंय, आधी 2 दिवस मस्त झोप घेणार. परीक्षेच्या वेळी अभ्यासाच्या टेन्शनने मला रात्री जराही झोप लागत नव्हती. मनाली हसत हसत म्हणाली, आणि त्यानंतर फिरायला जाऊया का कुठेतरी? आता थोडी हवा बदलायलाच हवी. सगळ्या मुली आपापले बेत सांगत गप्पा मारत होत्या. हसण्याचे, चेष्टामस्करीचे आवाज सगळीकडे घुमत होते. पण त्याचवेळी दुसऱ्या बाजूला सतीश मात्र वेगळ्याच विचारात होता. पेपर सुटल्यानंतर त्याची नजर फक्त प्रीतीला शोधत होती. तो तिला पाहण्यासाठी धडपडत होता. तो मनात विचार करू लागला, कुठे असेल बरं ती? इतका वेळ झाला पण अजून दिसली नाही. तेवढ्यात त्याला आठवलं, ती सगळ्या मुलींसोबत नक्की कॅन्टीनमध्येच असेल. असं म्हणत तो कॅन्टीनकडे गेला. सतीश कॅन्टीनमध्ये पाऊल टाकतो. गप्पांचा आणि हसण्याचा आवाज कानावर पडतो. गर्दीत नजर फिरवताच त्याची दृष्टी प्रीतीवर स्थिरावते. क्षणभर त्याला जाणवतं, गेल्या 15 दिवसाचा अभ्यासाचा ताण, थकवा, बेचैनी सगळं जणू एका क्षणात नाहीसं झालं. प्रीतीच्या चेहऱ्याकडे बघताच त्याला हलकं वाटलं, जणू मनावरचं ओझंच उतरलं. वेकेशनसाठी मैत्रिणींच्या एवढ्या प्लॅन्स ऐकून प्रीती म्हणते, मी आणि नीता उद्या नागपूरला जाणार आहोत. सगळ्या मुली, सोनाली, मनाली, केतकी हे ऐकून थोड्या उदास होतात. अरे काय यार, तुम्ही तुमच्या गावाला जाणार, असं ते एका आवाजात म्हणतात. सतीश पाठीमागे उभा असतो. त्याचाही चेहरा काही क्षणासाठी थोडा गंभीर होतो. हे ऐकताच सतीशच्या मनावर एक हलकासा धक्का बसतो. पण सतीश थोडा हसत म्हणतो, हो वेकेशन आहे ना, म्हणजे ती गावी जाणारच आणि मला पण मुंबईला जावं लागेल. तो टेबलजवळ येतो आणि सगळ्यांकडे पाहून म्हणतो, सगळ्यांना दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. मी पण मुंबईला जाणार आहे. सगळ्या एकदम आनंदाने ओरडून तुलाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणतात. तेव्हा प्रीती सतीशला म्हणते, अरे सतीश, तू पण मुंबईला चालला आहेस? सतीश म्हणतो, हो, दिवाळी आणि वेकेशन म्हणजे घरी जावंच लागणार. तुम्ही पण सगळ्या या ना सुट्टीमध्ये मुंबई फिरायला. मी पूर्ण मुंबई तुम्हाला फिरवून दाखवतो. खूप मजा येईल. तेव्हा सगळ्यांनी सांगितलं, आता या वेकेशनमध्ये नाही, पण नेक्स्ट वेळी नक्कीच मुंबई फिरायला येणार आणि तुझ्याच घरी राहणार. तेव्हा सतीश म्हणतो, हो नक्कीच, माझ्याच घरी यायचं आणि मीच मुंबई फिरवून दाखवणार. सगळे एकमेकांकडे हसत पाहतात. मग हळूहळू एकमेकांना बाय बाय म्हणतात. 15 दिवसांनी भेटूया असं बोलत सर्वजण कॉलेजमधून बाहेर पडत असतात. पण सतीचं लक्ष प्रीतीकडे लागलं होतं. तो तिला हळूहळू मन भरून बघत होता. आता 15 दिवसांनी तुला बघायचं आहे असं त्याच्या मनात विचार चालू होते. त्याच्या डोळ्यात हलकं हसू आणि मनात गोड उरलेली वेगळीच भावना होती. जणू या क्षणी त्याचा वेळ थांबलेला असावा. आता या दिवाळी वेकेशनमध्ये सतीश नक्कीच प्रीतीला मिस करणार. पण प्रीतीच्याही मनात सतीशबद्दल अशा काही भावना जाणवतील का, याच्यासाठी तुम्हाला पुढचा भाग पाहावा लागेल. तोपर्यंत या भागासाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.